जुळे सोलापूर सैफुल परिसरातील ओमगर्जना सामाजिक व सांस्कृतिक गणेशोत्सव मंडळाच्या श्रींची पूजा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडली। जुळे सोलापूर सैफुल परिसरातील ओमगर्जना युवाशक्ती सामाजिक व सांस्कृतिक गणेशोत्सव मंडळाच्या श्रींची प्रतिष्ठापना विकास तंबाके आणि नितीन शिवशरण यांच्या हस्ते मोठ्या भक्तिमय वातावरणात करण्यात आली। जुळे सोलापुरात यंदाच्या गणेशोत्सवाला शानदार प्रारंभ झाला। यंदाच्या वर्षी मंडळानं मिरवणुकीचा खर्च टाळून विविध समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे। यामुळे मंडळाचा नावलौकिक वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे। श्रींच्या प्रतिष्ठापनेदरम्यान मंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष श्यामधुरी, सचिव अंबादास पांढरे, अर्चना जमादार, संगमेश्वर सातलगावकर, राजेंद्र जमादार, विनोद बहिरगोंडे, भीमाशंकर जमादार, राजू भरमगोंडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते। तसंच उत्सव समितीचे अध्यक्ष सोमनाथ निंबाळे, उपाध्यक्ष गंगाधर फुलवाडे, विशाल गुरव, समीर कमळे, कृष्णा कुलकर्णी, विजय निशाणदार, देवन बुधवंतराव, शिवानंद बिराजदार, धोंडप्पा हडपद, भगवान हुलजंती, गिरीश धुरणकर, सिद्धप्पा ब्रह्मनवरू, सिद्धय्या स्वामी यांच्यासह मंडळाचे अन्य कार्यकर्ते, परिसरातील भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। विकास अण्णा तंबाके यांच्या शुभास्ते व मंडळाचे सल्लागार नितीन अण्णा शिवशरण या दोघांच्या शुभास्ते आजची प्राण प्रतिष्ठापना या ठिकाणी संपन्न झालेली आहे। प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मंडळाने सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन विविध असे कार्यक्रम या मंडळाच्या वतीनं आयोजित केलेले आहेत। त्यामध्ये जुगलबंदी आहे, कीर्तन आहे, त्याचबरोबर समाज प्रबोधनपर व्याख्यान आहेत। अशा विविध कार्यक्रमाबरोबर भारूड आहे, म्हणजे असे सामाजिक प्रबोधन करणारे कार्यक्रम जे आपल्याला लोकमान्य टिळक आणि आगरकर यांनी जे अपेक्षित होतं त्यांना तशा प्रकारची भूमिका यावर्षी या मंडळात घेतलेली आहे। या मंडळाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर यावर्षी या मंडळाने मिरवणुकीला फाटा देऊन विविध समाज उपयोगी कार्यक्रम या ठिकाणी घेऊन मंडळाचं नावलौकिक वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि समाजामध्ये एक चांगली भूमिका घेऊन हे मंडळ पुढे जात असताना सोलापूर आयुक्तालयानं 3 वेळेला या मंडळाचा बहुमान केलेला आहे। त्याचा आदर्श ठेवून यावर्षी आम्ही सार्वजनिक मिरवणूक रद्द केलेली असून त्याच्यामुळं जो काही निधी जमा होणार आहे तो सामाजिक कार्यासाठी खर्च या मंडळाच्या वतीनं केला जाणार आहे।